कसं पुढचं तुमचं ध्येय धोरण राहणार आहे? विधानसभेचा उपाध्यक्ष होतो, अध्यक्षही होतो, आणि आता हे नवीन खातं आपण म्हणता, बरोबर ना? तर मग नवीनच आहे, तर मला अजून ते समजूनही घ्यावं लागेल आणि फार समजून घ्यावं लागेल असंही मला वाटत नाही. कारण ऑटोमॅटिक मला समजून घेण्याची जी एक कला नाही म्हणणार, पण आहे का मी कोणीही असेल आणि त्या क्षेत्रात काम करणारा असेल ना, तर तो शिपाई जरी असेल तरी त्याला मी गुरु समजतो. त्याच्याकडून बाबा आल्यानंतर माणसं कशी यावी, जसं आता येताना एंट्री करताच मी एक सांगितलं का बाबा गेस्ट हाऊसमध्ये माझ्या नावानं कोणी आलं, कोणाच्या नावाने कोणी आलं तर जे काही नेते कार्यकर्ते बाहेर थांबत असतील त्यांना थांबवू नये बाहेर. हे मला आजपासून शिकायला लगेच सुरुवात झाली. ह्याच्या आधी मी विधानभवनमध्ये ज्याच पद्धतीने केलं, पण इकडं बाकी मी विधानसभेचा सदस्य होतो, अध्यक्ष उपाध्यक्ष नव्हतो, मी इकडं आमदार होतो. आता बाकी मंत्री आहे, त्याच्यामुळं त्या पद्धतीनं समजून घेईल आणि असं माझ्या मतानं मी त्याला एक डेव्हलप करत असतो का हे खरंच खूप चांगलं खातं आहे. कारण जीवन मरणाचा प्रश्न जो आहे, ज्याच्यासाठी आपण सगळे खाते ओपन केले, ते वेगवेगळ्या याच्यासाठी आहेत, पण हे जीवन जगावं म्हणजे आज सगळ्या ठिकाणी आपण सहज म्हणतो. आमच्या ग्रामीण भागात अटॅक आला होता, माहीत नव्हतं कधीच अटॅक, पण आता तिकडे अटॅक येतो, तिकडे ब्रेन ट्युमर होतो. आणि मग अगदी अशिक्षित माणसाला जरी विचारलं तर काय त्याच्यात राहिलंच काय म्हणे, हे सगळं भेसळ झालं आहे. नसं तर आमच्या काळात आम्ही बिगर तेलाचं खायचो, थोडंसं मीठ टाकून, मसाला नको काहीच नको, तरी आम्ही तंदुरुस्त आहेत. आता माझं वय भाऊ कोण म्हणतं 91 आहे, कोण म्हणतं 93 आहे, 94 आहे, पण आज तर माणूस 40च्या पुढं गेला का लगेच स्वतःची तयारी सुरू होऊन जाते. आणि त्याचं उत्तर तोच सांगत असतो का सगळं भेसळ झालं आहे. तर त्याच्यात काम करायला खूप मोठी संधी आहे. कदाचित ते काम वर दिसणार नाही कुठंच. पाईपं दिले, घरं दिले, दारं दिले, रस्ते केले, पाण्याचे साठे केले, पण साठे कशासाठी करायचे? काय जे जगलेत, जे जगून काहीतरी पुढच्या पिढीचं करायचं म्हणतात, त्यांना तर जिवंत ठेवण्यासाठी ह्या खात्याचा उपयोग होत असेल असं मला वाटतं. या खात्यामध्ये तुम्ही भेसळ वगैरे म्हणाला, याचे मोठमोठे रॅकेट आहे आणि अनेक लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. या सगळ्या लोकांचा रोष किंवा ह्या लोकांची संघर्ष तुम्ही एकटे करणार की ते प्रशासनातले जे त्यांना सामील आहे ते कसं? सगळी गोष्ट रोष म्हणून तर येणार नाही असं मला वाटतं. कारण जे ह्या क्षेत्रात काम करतात किंवा आपण फक्त इथले नाशिकमधले जे छोटे दुकानदार असतील त्यांच्याच बाबतीत म्हणतो, पण ते त्याच्यात 100% इन्व्हॉल्व ते नाही आहेत ना. जे काही शेवटचं टोक असेल त्याचा बेनिफिट तिथं आता त्यांनाही आपण समजावायचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. कायदेशीर बाबी असतील त्याचाही थोडासा स्ट्रिक्टली उपयोग करू अशा पद्धतीनं थोडंसं. आणि शेवटी बऱ्याच गोष्टी ह्या प्रबोधनावर सुद्धा अवलंबून आहेत. का आता प्रत्येकाला वाटतं ना का मी कितीही मोठा झालो पण एखादा जातो आणि मी मोठा होतो, तर त्याच्या मोठेपणाला सुद्धा त्याला थोडंफार काय होईना मानवता म्हणून समजावं किंवा समजायला पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती. अशी अपेक्षा होती की आपल्याला आदिवासी विकास मंत्रालय जर मिळालं असतं तर अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं असतं, अजून सेवा करता आली असते असं वाटतं. असे फ्लेक्स पण लागलेत नाशिकमध्ये अजून पण आदिवासी विकास मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. असं आहे, प्रत्येकाला ते वाटत होतं, मलाही वाटायचं का बाबा मी खरंच म्हणजे आतापर्यंत अनेकांनी त्या खात्याला न्यायच दिला आहे, पण अजून काही आपल्याला बदल करता येईल का? उदाहरण म्हणून सांगेल का हे खात्याची निर्मितीच अशी झाली का आदिवासीचा स्तर मग तो शिक्षणातला असेल, राहणीमानातला असेल, शिक्षण आलं का बाकीचं सगळं येतं, म्हणून तो स्तर उंचावा म्हणून ह्या डिपार्टमेंटची निर्मिती त्या ठिकाणी केली. आणि पाहिलं तर खरं आहे ते, पण त्याच्यात बऱ्याच गोष्टी अजून ज्या पारंपरिक आहेत त्याच आहेत, त्याच्यात बदल करणं. मी तिथं 10 वर्ष समजा आमदार तर होतोच, भले मंत्री नव्हतो, त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी करायचा प्रयत्न माझ्या पाठीमागच्या मंत्री महोदयांनी सुद्धा केला आहे. का जसं उदाहरण म्हणून मी सांगेन का गॅस सिलेंडर देण्याची योजना
ही एका रात्रीत बनवलेली होती आम्ही, आणि ती पहिली महाराष्ट्रात आदिवासी विभागानं बनवली. नंतर तिला जोड म्हणून लोकांना असं समजवलं का गॅस का देतोय आपण, तर त्याचं कारण फॉरेस्ट वाचावं, पर्यावरण वाचावं म्हणून एक बाब. दुसरी गोष्ट जी ओली निळी, आता तुम्ही किती अनुभवला असेल मला माहीत नाही, पण माझी आई ज्या वेळेला चूल फुकायची, स्वतः मी मुळ्या वाहिल्या, आईने वाहिल्या, माझ्या बायकोनं, सगळ्यांनी. ग्रामीण भागातले लोक सरपणावरच सगळा स्वयंपाक करायचे. त्याची जो आज तुम्ही ती टेस्ट मागायला, माझी पोरंसुद्धा सांगतात चुलीवरचे मिसळ खायला चला, तुम्ही तर आमच्याही पुढं राहता. आता तुम्हाला चुलीवरची चवच माहीत नाही तरी तुम्हाला वाटतं का चुलीवरचं काही वेगळं आहे. हे कुठंतरी थांबावं. पर्यावरणाचा जो झालेला आजपर्यंतचा ऱ्हास नाही म्हणणार, पण जे हळूहळू कमी व्हायला लागलं, आणि कमी होताना दिसतं. जिथं होतं देशी ते काढून टाकलं आणि विदेशांची भयानक वाढ झाली. त्याचा परिणाम 2-3 प्रकारात झाला. एक तर पर्यावरण आपल्याला कोविडनं दाखवून दिलं का जांभळीच्या झाडाखाली जर पेशंट ठेवलं, उंबराच्या झाडाखाली जर पेशंट ठेवलं, तर बऱ्याच ग्रामीण भागातल्या लोकांनी दवाखाना पाहिलाच नाही, त्या झाडाखाली बरे झाले. तर त्यांना माहीत होतं का हे आयुर्वेद आहे आणि ऑक्सिजनच सोडतं, आणि ऑक्सिजन वाचून आपली काही लोकं मेली, किंवा जे आपण बाहेरून कृत्रिम का होईना आणावं लागला आपल्याला, तो आणायची गरज आली नसती. आणि म्हणून ती योजना करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा डॉक्टर गावित साहेब आदिवासी विकास मंत्री होते का बाबा वजन बाईचं 45 किलो 48 किलो, आणि सरपणाची मुळी आणते, लाकडांची मुळी आणते ती 60 किलो 65 किलो. मी स्वतः पाहिले ना, मी स्वतः वाहिल्यात. त्या आणायच्या आणि त्या चुलीत टाकायच्या. चूल पेटत नाही कारण साधारण ओलसर असतात. त्यावेळेला फुकणीने पूर्वी फुकायची पद्धत होती. फुकणीनं फुकताना जसं हवा आत ओढली जाते जास्तीची, आणि नंतर ती बाहेर फेकली जाते, तर ती आधी राख उडवली जाते. राख उडाली का परत आत श्वास घेतला जातो, आणि म्हणून महिलांचे पोटाचे आजार जास्त मोठ्या प्रमाणात होते. हळूहळू तिची सुरुवात झाल्यावर थोडंसं फॉरेस्ट वगैरे निर्बंध आले, लोकांनी आता ते सोडलं का बाबा बाहेर जाऊन सरपण तोडून आणू, अशी परिस्थिती राहिलेली नाही. आणि एका बाजूने महिलांनाही सुखाचं मिळायला लागलं. आज प्रत्येक माणूस म्हणतो नाही नाही गॅसनं बरं झालं. तीच योजना कदाचित नंतर देशानं सुद्धा स्वीकारली, मोठ्या प्रमाणात ते चालू आहे. हा बदल एका गोष्टीत झाला, शिक्षणात बदल फार मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. आता मंत्री जरी समजा विखे साहेब असतील तर ते आदिवासीच आहेत, आणि महायुतीचं सरकार आहे. तिथं ह्या मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा विखे साहेब असतील, त्याच्यातले काही अधिकारी आहेत का आदिवासींच्या अजून काय काय बदल करणं गरजेचं आहे, तर ते एकदा आम्ही ठरवणार आहे. वसतिगृहांच्या प्रवेशाची, कारण शिका पण वसतिगृह नाहीत, त्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला मोकळ्या करतील असा सगळा बदल करण्याची माझी कल्पना होती. ती पुढं जाईल ना. आता मी तिथं आहेच ना, मी मंत्री त्या खात्याचा नसेल, पण मी त्या खात्यावर तर अभ्यासपूर्वक सांगू शकतो, किंवा आम्ही दोघं चौघं मिळून बसून त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. माझी नाराजी कधीच राहणार नाही, कारण मी 5 वर्षामध्ये आमदारसुद्धा नव्हतो, बरोबर ना. पण मला माहीत होतं मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हाच बरंच काही करू शकलो. नंतर आमदार नव्हतो तरी मी त्याच्यातच वाहून गेल्यासारखं मला वाटायचं, आणि त्याचं मला समाधान होतं. म्हणून जनतेने मला परत पाठवलं, परत प्रतिनिधित्व करायला संधी दिली. तेव्हा आता मला माहीत आहे ना, मी तिथं मागच्या काळात उपाध्यक्ष होतो. कुठलं डिपार्टमेंट होतं का माझं नव्हतं, तरी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं आहे. त्याच्यानं मला काही तसं विशेष नाराजी असण्याचं काहीच काम नाही. मी आता म्हटलं की जांभळीच्या झाडाखाली झोपवलं तर बरे व्हायचे. अनेक आदिवासी भागामध्ये असे वैदू आहेत की ज्यांना ते औषध वनस्पती माहिती आहे, अशा वैदूंना काम करण्याची लिगली परमिशन नाही, पण ते बऱ्याच वेळेस चांगलं काम करतात, म्हणजे त्यांच्या आयुर्वेदिक वनस्पती किंवा बाहेर. तर अशांसाठी आपण आता काही योजना करणार निश्चित. कारण आजही बऱ्यापैकी आमचा आदिवासी माणूस, फक्त त्याला नाव आदिवासी आहे, बाकी बरीच लोक आजही जर आमच्या तिकडं आयुर्वेदमधले काम करणारे लोक असतील ना, त्यांच्याकडं फार लांबून लांबून लोक आजही येतात आणि नंबर लावून आयुर्वेदाचं हे घेतात. काही ठिकाणी त्याचा चांगला रिझल्ट मिळतो,
कधीतरी थोडंसं कळत न कळत त्याचे कंटेंट न कळाल्यानं, एकतर बाबा सांगत असेल 1 चमचा घ्या, लवकर बरा व्हायचा म्हणून 1.5 चमचा घ्यायचा, आणि त्याचा साईड इफेक्ट फार होत नाही. म्हणजे तो कुठं फारच अडचणीत येईल आणि एकदम रिॲक्शन आल्यासारखं होईल असं होत नाही. पण वोमेट होणं वगैरे किंवा लूज मोशन होणं असे प्रकार होतात. आणि त्याचे कंटेंट कसे कसे आहेत ते आपण तपासून देऊन, ते वैद्यकीय दृष्ट्या जरी असेल तर आपलं तुमचं ॲलोपॅथी ना, ॲलोपॅथी आणि आयुर्वेद, आयुर्वेदवाल्यांना आपण मर्ज करायला सांगणार आहे. त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊ ना आपण. नाही असं नाही, कारण आज म्हणताना फक्त आपण गावठी इलाज नाही करायचा, पण अनेक लोक आजही गावठी इलाजाकडं जातातच ना. जसं कोविडच्या काळात सगळ्यांना शिकवलं ना, गुळवेल किंवा अजूनही काही वनस्पती होत्या आमच्या इकडं. गुळवेल इथं दगडूशेठच्या तिथं मिळतं तोळ्यावर, आमच्या इकडं मुळीवर. पण ते माहीत नव्हतं. ते आमच्या आयुर्वेद देणाऱ्यांना माहीत होतं, त्यांनी ते सुरू केलं. आमच्या इकडं खूप लोकांनी त्याच्यावरच आजही मला वाटतं 8-1 दिवसांनी मला 1 ग्लास भरून देतात. कंटिन्यू तुम्ही सुद्धा घ्या, मी पोच करतो. सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या रिलेटेड आपल्याला खातं मिळालेलं आहे. यामध्ये देखील भेसळयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये देखील गुटखा बंदी असताना गुटखा येतो. कसं आव्हान असणार आहे आपल्यासमोर या सगळ्या? आव्हान तसं कुठलं खातं म्हणलं तर ते आव्हानच असतं, कारण त्याचा राज्यासाठीचा सगळं नियोजन प्लॅनिंग असतं, म्हणून ते आव्हानच आहे. पण एक खटे जो एवढा मोठा जर तुम्ही म्हणता खूप सारा आहे, तर त्याच्यात हळूहळू करत का होईना, काही पर्सेंटेजमध्ये का होईना हळूहळू कमी करण्यासाठीचा प्रयत्न सगळ्यांचा, म्हणजे निवड ॲक्शन घेऊन कमी होईल असं नाही. काही ठिकाणी वेगळ्या मार्गानं सुद्धा त्याचं प्रबोधन करणं गरजेचं राहील, का जे त्या क्षेत्रातले मास्टर लोक असतील, का बाबा हे करणं किती वाईट आहे, ह्याच्याऐवजी 2 रुपये नफा कमी मिळेल, पण समोरच्यालाही त्याचं समाधान आणि त्याचं पुण्य आहेच ना. शेवटी नशीब आपण म्हणतो तर पुण्यही आहेच ना, त्या पद्धतीनं मिळेल आणि ते विचार करतील असं माझं मत आहे. आजपर्यंत प्रबोधनच करत आलेल्या गुटख्याच्या संदर्भात सक्तीच्या बंदी किंवा सक्तीने त्याच्यावर बंदी आणणं आवश्यक आहे अशी मागणी प्रबोधनच इतके वर्ष प्रबोधनच केलं आहे. आजही त्याच्यावर लिहिलेलं असेल तरी सुद्धा त्या ज्या पद्धतीने गुटखा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं बाजारात सर्रास विकल्या जातात, तुम्ही कुठल्याही टपरीवर गेलं तर ते तुम्हाला त्यासाठी ती तुमच्याकडची यंत्रणा आहे, तिचा वापर करून ते रोखण्यासाठी प्रयत्न करते. तिचाही वापर केला पाहिजे, तिचा वापर करू आपण, पण तो सुद्धा किती सक्सेस होईल, हळूहळू होईल का एक खटी होईल, ह्याच्या तुम्ही जसं म्हणता खूप मोठे लोक आहेत, तर मग मोठे असतील तर थोडा स्लो होईल, पण होईल ना, काही ना काही तर होईल. आणि त्यानं आतापर्यंत काय केलं आहे त्याचा काय आउटपुट आहे ते थोडंसं समजून घेऊ. त्याच्यात अजून काही तुमच्यासारख्यांनी भर टाकून दिली, त्याच्यातले तज्ज्ञांनी भर टाकून दिली, त्याचा उपयोग करू त्या ठिकाणी. नाही, एकूणच मॅन पॉवर जी आहे अन्न आणि औषध विभागाकडे कमी आहे आणि त्यामुळे कारवाई करायला अडचणी येतात किंवा हव्या तितक्या प्रमाणात कारवाई होत नाही, हा देखील प्रश्न हो आहे ना. म्हणजे मग कमी आहे तर ती पहिली पूर्तता ती करावी लागेल का आपल्याला त्या विभागात फुलफिल स्टाफ. काही इतर ठिकाणी आपण एक्सेस घेतो आणि हे महत्त्वाचं डिपार्टमेंट असेल तिथं कमी जर असतील तर ती भरून काढू द्या आपण. तो जो तुमचा कायदा आहे अन्न औषध प्रशासनाचा, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कारवाई होता, मात्र त्या कारवाई पुढे होत नाही, सरकत नाही, त्याच्यामध्ये कुणालाही शिक्षा होत नाही. त्याच्यातल्या ज्या त्रुटी त्यांच्या कायद्यातल्या त्या दूर कराव्या असं तज्ज्ञांचं यापूर्वी देखील असंच म्हणणं होतं की ज्या त्रुटी आहे, पळवाटा आहेत त्या कायद्यातल्या त्या दूर कराव्या. तुमच्या कार्यकाळामध्ये या ज्या त्रुटी आणि ज्या पळवाटा आहे तुमच्या कायद्यातल्या, तर त्या दुरुस्त करण्यासाठी काही तज्ज्ञांची मदत किंवा त्यामध्ये काही बदल हे ना, मी तेच सांगितलं का आपण, मी समजा किंवा आपण सगळेच प्रत्येक क्षेत्रात तर काही मास्टर नाही, आणि कुठलंही क्षेत्र असेल किती वर्ष मिळालं तर माणूस मास्टर नाही होत. म्हणून आपण जे कायदे आहेत ते तज्ज्ञांच्या आणि हे महायुतीचे जे काही प्रमुख आहेत ते सुद्धा तसे काय बाबा एकदमच डायरेक्ट तिथवर गेलेत असं नाही, त्यांना सगळ्या खात्यांचा त्या ठिकाणी अनुभव आहे, त्यांचंही त्या ठिकाणी सजेशन राहील. आणि त्या पद्धतीनं आपण काही कायदे का, जसं व्यापारी पैसे घेऊन पळून जातात त्यांना कुठंच कायदा नाही आहे तर त्याला काही करता येईल का, तसंच ते बऱ्याच दिवसात आमचं चालू आहे. जसं आपलं नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे व्यापारी पळून जाणं, टमाट्याचे व्यापारी पळून जाणं, ह्या गोष्टी आहेत, त्याला जर काही बंधनं करता आली तर ते करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट आपण जे काही म्हणता
का सगळं हे कायद्यानेच होईल? तर मी तर कालही सांगितलं का बाबा, नेहमी सांगत असतो, भेसळ विचारांची भेसळ, तरुणांच्या विचारात कशासाठी? बरीच लोक म्हणतात मला फार टेन्शन म्हणून मी हे करतो. तर त्याच्यानं टेन्शन जातं का हे त्यालाच विचारलं पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे. काही लोक सुधारले आहेत, ह्याच्यातून प्रपंच वाया गेले. मग काही लोकांनी विचार केला, खूप व्यसनाधीन असलेला माणूससुद्धा त्याला कळालं म्हणून तो बदलला, नसेल तर कायद्याने नाही बदलला. तसं काही ठिकाणी करावं लागणार आहे, आणि त्यालाच मी प्रबोधन म्हणतो. आणि त्याच्यात तुमच्यासारख्याने मोठा सहभाग नोंदवावा. भुजबळ साहेब, आपण इथे नसताना भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावर आहेत, नाराज आहेत, भाजपच्या वाटेवर आहेत, अशा अनेक चर्चा आहेत. तुमचं आता कधी बोलणं झालं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काय नेमकी तुमची भूमिका आहे? तुम्ही भेटणार होते ना? मी भुजबळ साहेबांना भेटलो ज्या दिवशी ते खूप नाराज झाले, नागपूरमध्ये होते, त्या दिवशी रात्री मी साहेबांना भेटलो. साहेबांना विनंती केली. साहेबांनी सांगितलं नाही, मला अशा पद्धतीनं जी वागणूक दिली, मंत्रिपदापेक्षा मला ती वागणूक पटली नाही. मी साहेबांना सांगितलं, साहेब आपण मोठे आहात, सगळ्यांपेक्षा, माझ्यापेक्षा तर जाऊ द्या, पण त्यांच्यापेक्षा मोठे आहात, सिनियर आहात, खूप दिवसाचा गाडा अनुभव आहे, देशाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांची अपेक्षा वरिष्ठांची सुद्धा आहे, आणि तुमच्याकडं देश पातळीवरचा नेता म्हणूनच पाहिलं जातं. तर नाही गा, असं नाही झालं पाहिजे. नाही म्हणे, जाऊ दे म्हणते, काय व्हायचं होईल. तर म्हटलं साहेब, कोणाचं काय व्हायचं ते होईल, पण आमचं कसं होईल? आम्ही तर तुमच्या भरोश्यावरचे आहोत, म्हणून तुम्ही आमच्यासाठी का होईना पण असा चुकीचा निर्णय तुम्ही घेणार नाही आम्हाला माहीत आहे, पण आमची एक विनंती करण्याचं काम आहे. साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, ठीक म्हणे, बघू. तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबांबरोबर मी बसलो, आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं, साहेब म्हटलं असंही म्हणतात का राज्यसभा वगैरे देऊन तिथं काही न्याय देण्याचं, अशा पद्धतीनं चर्चा आहे, तुम्हाला काही अडचण नसावी असं मला वाटतं. मग त्यांनी थोडंसं मागचं व्यक्त केलं राग, तेव्हा मी राज्यसभेला म्हणत होतो, तेव्हा का नाही दिलं? मग हे सगळं वातावरण मी गढूळ केलं, सगळी समाजात मला वाद करावा लागला, आणि आत्ता तुम्ही म्हणता राज्यसभा. तर साहेब म्हणतो, तुम्ही योग्य निर्णय घ्या का जेणेकरून आमची आणि समाजाची हेळसांड होणार नाही, जनतेची हेळसांड होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. साहेब, तुम्ही पण ज्येष्ठ नेते आहात पक्षात, या सगळ्या याच्यामध्ये नेमकं चुकलं पण असं वाटतं तुम्हाला? चुका काढणं एवढा तर मी मोठा नाही आहे, चुका काढणं एवढा मोठा नाही आहे, पण ॲडजस्टमेंटच्या दृष्टीनं काही झालं असेल तर पुन्हा ॲडजस्ट करतील असा माझा आत्मविश्वास महायुतीच्या लोकांवर आहे. साहेब, काय परिस्थिती? काल ते फडणवीसांना जाऊन भेटले, आता पण त्यांचा आग्रह राज्यातच मंत्रिपद मिळावं असा त्यांचा आग्रहाप्रमाणे कदाचित अडचणीत येणार असतील तर साहेबांचा समज घालायला ते पुरतील असं मला वाटतं. साहेबही त्यांना मान्य करतील. नसल देशात नसेल तर राज्यात ते काय करायचं, पण भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडेबल नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. जसं तुम्ही भुजबळांशी बोललात तसं अजितदादांशी या संदर्भात बोललात का? अजितदादांसोबतही बोललो मी. त्यांच्याकडनं थेट अशी काही कुठली प्रतिक्रिया येत नाही? प्रतिक्रिया अजून थोडंसं आपण हे सगळं सेट होऊ द्या, कारण त्यावेळेला खाते वाटप वगैरे त्याच्यातून तिघांमध्येच प्लस मायनस चालू होतं, त्याच्यामुळे त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं, आणि त्याच्यानंतर दादाची माझी भेट नाही झाली. जहा नाही चैन वहा नाही रहना असं भुजबळ साहेब म्हणाले. काय वाटतं, भुजबळ साहेब भाजपात जाते? भाजपात जाणार नाही, दादा बरोबरच राहतील, चायना नाही, रैना नाही. आता भुजबळ साहेब आहेत, भुजबळ साहेबांचं त्यांनाही ओळखणं हे फार अवघड आहे. एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की सरकार जे आहे ते तिजोरीमध्ये पैसा वाढवण्यासाठी दारूच्या बाबत एक नवीन धोरण आणत आहे, ज्यामध्ये दारूचे लायसन्स जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून सरकारच्या तिजोरीत जास्त पैसे येईल. एक आदिवासी नेते म्हणून आपल्याला वाटतं का मध्यंतरीच्या काळामध्ये मोहाच्या फुलांपासून वाईन बनवण्याचा एक प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली, मात्र त्याला मान्यता, शासन मान्यता मिळणं किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार होणं, कारण मोहापासून जी वाईन तयार होईल त्याच्यामुळे आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराला चालना मिळेल. त्यासाठी काही प्रयत्न या सरकारमध्ये किंवा आत्ताचा जो काही निर्णय होतो त्याला धरून तुमच्याकडनं केला जाणार आहे का? दुकानं संख्या वाढवतात असं काही माझं कुठं ऐकण्यात आलेलं नाही. कदाचित धोरणात्मक निर्णय जर घेणार असतील तर तो सुद्धा जेणेकरून पार अगदी जनतेला उद्ध्वस्त करण्या एवढं तर काही करणार नाही, कारण आजही जी काही दारू बनवली जाते असं म्हणतात तर तिच्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भेसळ वगैरे आहे, तरी लोक पितातच.
नसेल तर आघोरी उपाय करून जसं हे तुमचं ड्रग्स म्हणा किंवा त्या ड्रग्सचं आहे पण फ्रेंच पॉलिश किंवा हे आपल्याकडे डिपिंगला काय ते वापरतात जीएची नशा, थेनेल, असे जे काही वेगवेगळे प्रकार करतात आणि जीवाशी खेळतात, त्याच्याऐवजी जर हे भेसळमुक्त असेल, भेसळ अजून मी पाहिली नाही पण भेसळ असेल आणि त्याच्यातून जर व्यवस्थित होणार असेल तर मला वाटतं काही अडचण नाही. आणि जसं मऊ फुलाचं आपण सांगितलं तर मऊ फुलाचं आहे. आता मऊ फूल म्हणजे कोविडमध्ये मऊ फुले वापरलं, पण त्याच्यात काही मंडळीनं औषधमधून वापरलं आणि कायमची सवय लावून घेतली. तर माझी विनंती आहे, त्याचे कंटेंट फार मोठे आहेत, 100% अल्कोहोल आहे ते, त्याच्यामुळे त्याला प्रमाण असावं, माप असावं. आता ह्या गोष्टी सांगितल्यावर मी सराईत आहे असं तुम्ही म्हणाल, तसं नाही आहे. जसं वाईनला 14% 18% असलं पाहिजे, म्हणजे जवळपास 75% मायनस करायचं आहे. ते थेट आपण जर 100% घेत असू तर मग असंही जर घेत असतील तर मऊ फुलांचा जर त्याला परवानगी दिली तर मला वाटतं लोकांना रोजगारसुद्धा मिळेल आणि मोहाचा निवळ वाईन होईल असं नाही. मोहाची लागवड जर मोठ्या प्रमाणात झाली तर पौष्टिक अतिशय चांगले चांगले पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात. त्या तेल होतं मोहटीचं किंवा मोहाचे अगदी शाळेंमध्ये ते लाडू वगैरे, बिस्किटं वगैरे, म्हणजे सगळ्याच नशाच येतात असं नाही. कारण कुठल्याही गोष्टीला जास्त खाल्लं तर त्याची नशा येते. अन्नसुद्धा जास्त खाल्लं तर नशा येतेच ना, झोप येते म्हणजे नशाच येते ना. तसा प्रकार आहे, कुठल्या गोष्टीला लिमिट असावं. तुम्ही चार्ज घेण्याच्या आधी मराठवाड्यामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये बनावट औषधं ही विक्री करण्यात आलेली होती, अजूनही ते प्रकार थांबलेले नाही. तर या संदर्भात काय आपलं नाही, आता मागचं काय झालंय ना ते मी पहिले एकतर समजून घेणार आहे. कोणी काय कुठवर गेले, कशा पद्धतीनं त्याचा प्रोसिजर झालेली आहे ती समजून घेऊन त्याच्यात काय चेंज करता येईल किंवा कशा पद्धतीनं त्याला बंधन घालता येईल त्या बाबतीत प्रयत्न करेल. शेवटचा प्रश्न, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं, काय नेमकी श्रद्धांजली आहे? मनमोहन सिंग साहेबांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ते मला वाटतं पंतप्रधान सुरुवातीपासूनचे जर बघितले तर आहेत, सगळ्यांनी चांगलं काम केलं, पण त्याच्यातलं अर्थतज्ञ म्हणून एक पहिले पंतप्रधान आपण सगळेजण ऐकतो का अर्थतज्ञ, आणि त्याच्यामुळं देशाची जी काही घडी होती आर्थिक ती सुधारण्याचं काम त्यांनी अगदी निस्वार्थपणे केल्याचं सगळेजण आपण म्हणतो. आणि त्यांचा प्रवास जर म्हणला तर छोट्याशा गावातून येऊन आणि एक अर्थतज्ञ म्हणून येऊन पंतप्रधान होणे म्हणजे काही ना काही एक जिज्ञासा असेल असा माणूस आज आपल्याला आपण त्यांना मुकलो आहे. त्यांनी भूसंपादनाच्या संदर्भातले काही निर्णय अतिशय चांगले घेतले, काही शिक्षण कायदा त्याच्यावरचे काही निर्णय खूप चांगले घेतले, असे अन्न सुरक्षा, असे खूप चांगले चांगले कायदे त्यांनी केलेत आणि त्या कायद्यांचा उपयोग हा आपल्याला ते होते तेव्हाही झाला आहे, आजही होतो, भविष्यातसुद्धा त्याचा उपयोग होत राहील. आणि निश्चितच ते चिरकाल त्यांचं नाव एक पंतप्रधान, देशाचा पंतप्रधान, एक अर्थतज्ञ म्हणून त्यांचा लौकिक त्या ठिकाणी राहील. अशा माणसाच्या जाण्यानं सगळ्यांना आपल्याला त्या ठिकाणी ती पोकळी आणि दुःख झाले, त्या दुःखात आपण सगळेजण समाविष्ट आहोत. कार्यालयीन कामकाजाला कधी सुरुवात करणार, काय कधी झाला, ताबा कधी मंत्रालयात कधी येईल? 1 तारखेला पुढच्या वर्षी, नवीन वर्षात. हां, नवीन वर्ष, पुढच्या वर्षी नाही, नवीन वर्ष. पालकमंत्री पदाबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे, काय चान्सेस आहे? मंत्री झाल्यावर पालकमंत्री, पालकमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री, हे चालूच राहतं ना. जे मिळत ते घ्यायचं, तिथं काम करायचं. राष्ट्रवादीचा दावा असणार आहे पण नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर ते हे तिघांमध्ये जे ठरतं ते मी आत्तापर्यंत पाहिलं आहे. विधानसभेला उमेदवारी देतानाही थोडासा हेळसांड होते, पण ते परफेक्ट त्या ठिकाणी बसवतात. मंत्रिमंडळ होतानाही थोडंफार झालंच, थोडं डिले झालं, खाते वाटपाला अजून डिले झालं. तर आता कदाचित पालकमंत्र्याला सुद्धा तशाच पद्धतीने समन्याय त्या ठिकाणी दिला जाईल. कोणाला नाशिक मिळेल तर नाशिकवाला जर अडचणीत आला तर त्याला गोंदिया मिळेल, काहीतरी तर मिळेल. आणि काम नाशिकला करणं काय,
काम गोंदियाला करणं काय, काम जळगावला करणं काय, काम करायचं आहे ना. जळगावला नाशिक मिळू शकतो, काही होऊ शकतं. तुम्हाला कुठे इंटरेस्ट जास्त आहे? मला जिथं दिलं तिथं जायचा इंटरेस्ट आहे. नाशिकला दिलं तरी चालेल. देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचं पालकमंत्री पद मागताय, तुम्ही कुठलं मागता? तुम्ही पण म्हणजे आदिवासी भाग मी त्यांना जोडूनच, म्हणजे मग त्यांच्यामुळं मलाही सोपं होईल. पण गोंदिया वगैरे तिकडं जाईल मी. थँक्यू. ओके, थँक्यू. झालं का बंदी आहे?